तर आज आपण पाहणार आहेत की आज कार्तिकी पौर्णिमा आहे आणि मला तरी वाटते आपल्या पालघर तालुक्यामध्ये एकच हे मंदिर आहे की कार्तिकी देवाचं मंदिर आहे. तर आज आपण आलेलो आहेत कार्तिकेयचं दर्शन घ्यायला. तर हा शंकराचा पुत्र असून आज वर्षातून ह्या दिवशीच फक्त महिलांना दर्शन असते. तर आजचं दर्शन आहे ते 9:55चं आहे. ते 2:58ला रात्री मध्यरात्रीपर्यंत. तर आपण ह्यावेळी दर्शन घेऊ शकतात आणि ह्या दर्शन घेतल्यानंतर खूप फायदे असतात. मला एवढी माहिती नाही. आपण यूट्यूबवर सर्च केल्यानंतर आपल्याला माहिती पडेल. तर आपण आले तर भवंगड किल्ल्यावर. तर आपण बघतील तर हा भवंगड किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. तर तुम्हाला मित्रांनो माहिती सांगतो की ह्या गडावर सह्याद्री मित्र परिवार त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे हा दिवस साधून भवंगडावरती दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला जातो. या हर एक दिवा असतो ना, तो भवंगडावरील जे निर्मातीसाठी झटलेले आहेत स्वराज्याचे वीर त्यांना समर्पित केला जातो. आणि आपण पाहू शकतील तर दिवे पूर्ण लावलेले आहेत. आता अंधार पडण्याची वाट पाहत आहेत. त्यानंतर दीप प्रज्वलित केले जातील. भेटून कसं काय चालेल. आपण पाहत आहेत आता दीप प्रज्वलित केलेली आहे आणि सर्व आपले जे मध्ये नाही आता इकडे बाहेर बाहेर इकडे इकडे मध्ये नको जाऊ तू बाहेर लाव. तर मित्रांनो गडावरती दिवे लावण्यात आले आहे आणि आता प्रवेशद्वाराच्या बाहेरून पण लावण्याची सुरुवात केली आहे. तर आता आपण पाहू शकतील तर प्रवेशद्वारापासून दिवे लावण्याची सुरुवात केली आहे. ते आतमध्ये पूर्ण दिवे लावण्यात आलेले आहेत आणि हे दिवे लावण्यासाठी सर्व मित्रपरिवार शिवप्रेमी हे सर्व सोबत येऊन हे कार्यक्रमाचा शोभा वाढवत आहेत. आणि आपण पाहू शकतील तर हा प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण आपल्याला दिवे प्रज्वलित केलेले दिसतील आणि खूप सुंदर असं दृश्य आहे. हे पाहण्यासाठी आम्ही नेहमीच येतात. आवर्जून या तुम्ही पण. पुढच्या वर्षी जरी या वर्षी यायला नाही भेटलं तरी पुढच्या वर्षी या. आता मी तुम्हाला घेऊन जात आहे महादेव मंदिरात आणि साईडला आहे कार्तिकी स्वामीचं मंदिर. तर इथे पण दिवे लावण्यात आलेले आहेत. मंदिराच्या सभोवती पूर्ण दिवे लावलेले आहेत आणि पूर्ण मंदिर हे दिव्याने सजवलेलं आहे. मंदिराच्या आतमध्ये आलेले आहेत आणि कौलारू मंदिर आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि आता पाहिलं तर शिव मंदिराचं दर्शन घेत आहेत आपण.
तर आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतील तर शिव मंदिराच्या बाजूलाच आहे कार्तिकी मंदिर. तर आज हे मंदिर तसं तर 9:55ला उघडणार आहे. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आहेत शिव मंदिर आणि कार्तिकी मंदिर स्वामी. तर आता आपण जे मंदिर ज्यांच्या ताब्यात आहे त्यांच्याशी आपण आता वार्ता करणार आहेत. तर काय तुमचा परिचय? माझं नाव सुरेश जनार्दन ठाकूर, पुढण चिंचपडा येथे राहतो आम्ही, तालुका पालघर, जिल्हा पालघर. आणि मंदिर जे आहे ते आमच्या आजोबाच्या स्वप्नात येऊन मंदिर बांधलेलं आहे. ते एक 13 साली बांधलं, म्हणजे आता जवळजवळ 108-10 वर्ष झाली. 100 हां वा. असं. आणि आता आज कार्तिकी पौर्णिमा आहे, तर मंदिर किती वाजता उघडेल? आणि वर्षातून कार्तिकी पौर्णिमा आहे, ते कार्तिक पौर्णिमा कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला कृतिका नक्षत्रामध्ये योग असेल त्या वेळात सकाळी किंवा दुपारी, पण ह्या वेळेला रात्री 9:55 ते 2:58 पर्यंत खुला आहे दर्शनासाठी. असं कार्तिक स्वामी. हा, कार्तिक स्वामीचं. आणि मंदिर वर्षातून एकदाच उघडते का? नाही, मग कार्तिक स्वामीचं वर्षातून एकदाच, असं. म्हणजे स्त्रियांसाठी. स्त्रियांसाठी पुरुषांसाठी असते, पण योग तो नसतो. योग नसतो, बरोबर. हा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आवडली असेल आणि जर दर्शन घ्यायचं असेल तर माझ्या तरी मते पालघर तालुक्यात एकच मंदिर असेल हे कार्तिक स्वामीचं. कार्तिक स्वामी दोन आहे. निर्मल म्हणजे वसई, तरी पण वसई. आपल्या भागात तरी बघितलं तरी एकच आहे. नाला सोपाराला एक आहे निर्मल मध्ये. तर आपल्याला कधी दर्शन घ्यायचं असलं तर नक्कीच भेट द्या. बहुंगड किल्ल्यावर अगदी जवळ आहे, सपाल्यापासून पण जवळ आहे, पालघर पासून पण आणि केलव्यापासून पण जवळ आहेत. कुठून तरी आपण येऊ शकतात. तर धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. मित्रांनो, आपण पाहत आहेत आता आपण शीतलादेवी मंदिरात आणि बहुंगड किल्ल्यावरून आपण आले आहेत शीतलादेवी मंदिरात. तर आता आपण आतमध्ये जात आहेत आणि तुम्ही पाहिलं तर इथे पण पूर्ण जगमग आहेत आणि खूप पंत लावले आहेत. तर आपण आता आतमध्ये जात आहेत. मित्रांनो, आपण पाहत आहेत मंदिराच्या आपण अगदी समोर आहेत आणि रामकुंडाच्या पलीकडे. तर रामकुंडावरून आपल्याला दृश्य दिसत आहे जे खूप सुंदर असं दृश्य आहे आणि खूप दिवे लावलेले आहेत. चला मित्रांनो, आता आपण जात आहेत शीतलादेवीचं दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या आतमध्ये. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या आवारामध्ये आहेत आणि गर्दी पण आहे दर्शनासाठी पण आज. तर आता आपण शीतला मातेचं दर्शन घेणार आहे. शीतलादेवी मातेच्या अगदी मंदिराच्या उजव्या बाजूला पाहिलं तर आपण गणेश मूर्ती आहे. त्याच्या आणखी जर उजव्या बाजूला गेले तर शिवपिंड आहे. तर आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतील. आणि अगदीच त्याच्या पूर्ण उजव्या बाजूला पुन्हा गेले तर पार्वती मातेची मूर्ती आहे. मंदिरामध्ये सुंदर अशी रांगोळी काढली आहे. ही रांगोळी अमित बारी यांनी काढली आहे आणि राहणारे चिंचणी गावचे आमचे मित्रच आहेत. बाहेर ते 2 स्तंभ आहेत त्यांच्यावर पण दिवे लावले आहेत आणि खूप सुंदर असं दिसत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.